प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेसाठी सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून मंगळवारी सकाळपासूनच आमदार बच्चू कडू आणि पोलिसात वाद झाला। दरम्यान हा वाद उशिरा रात्री सोडवण्यात आला। प्रहारनं जिल्हा स्टेडियममध्ये सभा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे। तशी रीतसर परवानगी जिल्हा प्रशासनानं बच्चू कडू यांना दिली। यांनी कायद्याचा गळा धरलेला आहे, श्वास थांबवला आहे आणि हे कोणाला न पटणारी व्यवस्था आहे। 22ला भाजपाला परवानगी नाकारते, 23ला हा इथला CPले पत्र देते का त्या रानाचा पेंडॉल काढा। आणि दुर्घटना कशी शरमनाक गोष्ट आहे का 23-24ला आम्हाला परवानगी असतं, बगर परवानगीचा त्याचा पेंडॉल उभा राहतं आणि 7 वाजता आम्हाला सांगतं का आता तुमची परवानगी नाकारली ना, आम्ही भाजपला दिली। हा पोलीस आयुक्त आहे का स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष आहे? एवढी नालायकी? किती पैसे घेतले? सगळे जुगारचे धंदे सुरू आहे, पब सुरू आहे आणि ह्या सगळ्या धंद्याच्या चालवण्यासाठी हे सगळे करामती आहे। प्रमोशन त्यांना सिद्ध, ह्या पोलीस आयुक्तांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे त्याचं कसं प्रमोशन होईल, आता व्यवस्थित ठिकाणी बदली होईल। आणि हा जो प्रकार आहे लोकांना आवडलेला नाही आहे। न्यायप्रिय लोक याच्या विरोधात मतं मारल्याशिवाय राहणार नाही। DCM साहेबांनी म्हटलं आम्हाला का राहुल गांधीसाठी आम्ही जागा सोडली, तुमचा कार्यक्रमच रद्द झाला म्हणून सोडली। कार्यक्रम असता सोडली असती का तुम्ही? आमच्यासारख्या गरीब पार्टीनं जे जर पैसा नाही कुठून व्यवस्था करावी, वेळावर कुठून पेंडॉल टाकावं आम्ही? आणि सुरक्षेच्या नावानं तुम्ही कायदा मोडताय, तर हे कुठलं योग्य आहे? ज्या सभेला गृहमंत्री खुद येते त्यांनाही ही गोष्ट पटणार नाही, असा कायदा मोडून ते सभा घेत असेल तर संदेश काय जाईल देशभरात? या देशाचे गृहमंत्रीच हे सगळ्या घोळामोडी खालचे लोक करून ते सभा घेत असेल तर वाईट संदेश जाईल।